ओके. पण पेशंट कुठे आहे? अरे पेशंट आहे रे, मी तुला पुन्हा सांगतो. हे बघ, तू ताराला तपासायला आलायस हे ताराला कळता कामा नये. मग तपासू कसं? अरे बोलता बोलता कळेल तुला ते. काय आहे की आमची तारा हल्ली गप्प गप्प असते, ती काहीच बोलत नाही, तिच्या वागण्यातला उत्साही दिसत नाही. असे सिम्पटम्स असले ना तर मी पेशंटला न तपासता हवा बदली करण्याचा सल्ला देतो. बरोबर, ताराला तू सल्ला दे, पण न बघता नव्हे, पूर्ण तपासून सल्ला दे. पण तिला कळू द्यायचं नाहीये ना? अरे देवदत्त तर म्हणाला होता की आमचा पुष्कर खूप हुशार आहे म्हणून. असं देवदत्त म्हणत होता? हो मग. ठीक आहे, तुम्ही त्याला विचारा. पण माझी परीक्षा का घेताय उगीच? अरे काका, हे तारा बघ कोण आले ते. अगं पाहिलंस का कोण आले? तू कसं काय आला सांग? मी परीक्षा द्यायला आलोय. परीक्षा द्यायला? अगं परीक्षा द्यायला नाही, परीक्षा घ्यायला आलाय. तो म्हणाला बरेच दिवस तुझ्या हातचा चहा प्यायला नाही तो. एवढंच होय? मग जरा थांबावं लागेल ना. अरे दूधवाल्याचीच वाट बघते, अजून आला नाहीये तो. दूधवाला आला ना की तुम्हाला दोघांनाही ताज्या दुधाचा चहा करून पाजते. नाही, क्लिनिक मध्ये. अरे क्लिनिक आहे हेच, आणि वेळ पण आहे त्याला, वेळ पण आहे. काका, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच का देताय? मग मी निघतो. अहो असं काय, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही अगं काय होईल, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हा देईल. मी जातो भाईला भेटायला. भाई नाही आहेत घरात. अगं मला माहित आहे भाई घरात नाहीत ते, पण भाई कुठं आहे हे देखील मला माहित आहे. मी त्याला भेटायला जातो. पुष्कर, दूधवाला आल्यानंतर ही तुला ताज्या दुधाचा चहा बनवून दे, मग तू जा. हा, येतो मी.